मनोजदादा जरांगे पाटील महाराष्ट्रातील एकमेव असं देवस्थान असलेल्या पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. हा तापा संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटलांसोबत. नजर पुरत नाही इथपर्यंत गाड्यांच्या रांगा आणि संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील. अवघ्या 1 मिनिटामध्ये पुरुषोत्तमपुरी देवस्थानामध्ये दाखल होतील, नतमस्तक होतील. आणि याच्यानंतर पुरुषोत्तमपुरीचं दर्शन घेऊन संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील सोलापूर पंढरपूर मार्गे तसेच कोल्हापूर या ठिकाणी मुक्कामी जाणार आहेत. या लाईव्हच्या माध्यमातून जे रोडवर जे रस्त्यावर गावं असतील शहरं असतील त्यांच्यासाठी हा संदेश आहे. संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील सोलापूर पंढरपूर तसेच कोल्हापूर या ठिकाणी संध्याकाळी मुक्कामाला येणार आहेत. आणि आपण बघू शकता ह्या गाड्या हो खाली कसका ताफा आहे. जरांगे पाटील पुरुषोत्तमपुरीमध्ये दाखल. महाराष्ट्रातील एकमेव असं 3 वर्षाला ज्या ठिकाणी दर्शनाला भाविक भक्त येतात असं माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी हे गाव. आणि याच पुरुषोत्तमपुरी गावामध्ये आज संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील दर्शनाला आले आहेत. कारण की आज शेवटचा दिवस आहे. गावकऱ्यांचं म्हणणं होतं, तालुक्यातील समाज बांधवांचं म्हणणं होतं की जरांगे पाटलांनी 1 दिवस पुरुषोत्तमपुरीला दर्शनाला यावं. गावकऱ्यांचा मान म्हणून तसेच तालुक्यातील सर्व भाविक भक्तांचा मान म्हणून संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील आज पुरुषोत्तमपुरीच्या दर्शनाला.